नमस्कार मित्रांनो, यूट्यूब चॅनल टॅलेंट सर्च कंटिन्यूजवर आपले पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. आज आपण ज्या फळानं आपलं सौंदर्य, चव आणि पोषकता या गुणवैशिष्ट्यांमुळं अवघ्या जगाला भुरळ घातली त्या स्ट्रॉबेरीच्या फळाबद्दल, पिकाबद्दल जाणून घेण्यासाठी थेट जातोय नाशिक जिल्ह्यातील प्रमुख स्ट्रॉबेरी उत्पादक असलेल्या सुरगाणा तालुक्यातील बोरगावजवळील घोडांबे या गावातील स्ट्रॉबेरीच्या प्लॉटवर. स्ट्रॉबेरी हे फळ संकरित प्रजाती पोटजात फ्रेगरियामधले असून त्याची मोठ्या प्रमाणावर जगभरात लागवड केली जाते. त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण सुगंध, चमकदार लाल रंग, लज्जतदार पोत आणि गोडपणामुळे या फळाचे मोठ्या प्रमाणावर आकर्षण आहे. लाल चुटूक रसाळ स्ट्रॉबेरी पाहिली की बघणाराच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. जेली, जाम, रस, पाई, सॉस, बिस्किटे, आईस्क्रीम आणि चॉकलेट सारख्या पदार्थांमध्ये स्ट्रॉबेरी मोठ्या प्रमाणावर खाल्ली जाते. स्ट्रॉबेरीत असणाऱ्या प्रतिऑक्सिडीकारक व प्रतिशोथकारक या गुणधर्मांमुळे ती आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे. अलीकडे त्वचा उजळविणारी क्रीम, शॅम्पू, साबण आदींसारख्या सौंदर्य प्रसाधनांत देखील स्ट्रॉबेरीचा वापर केला जातो. स्ट्रॉबेरीच्या शेतात येऊन स्ट्रॉबेरी खायला आम्हाला खूप मजा आली. खूप स्ट्रॉबेरी खाल्ली आम्ही, खूप आनंद वाटला, खूप मजा केली. भारतात स्ट्रॉबेरीची लागवड प्रामुख्याने थंड हवामानाच्या पर्वतीय प्रदेशांत होते. महाराष्ट्रात हे प्रमाण महाबळेश्वर व पाचगणी येथे जास्त आहे. नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील प्रामुख्याने बोरगाव, घोडांबे, नागशेवडी, शिंदेदिगर, पोहाळी, हतगड, चिखली, सराड, घागबारी या भागातील आदिवासी शेतकरी भात, नागली व उडीद या पारंपरिक पिकासोबत आता स्ट्रॉबेरीचंही उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेत आहेत. या भागात स्ट्रॉबेरीच्या पिकासाठी आवश्यक असलेलं पोषक वातावरण, जमिनीचा पोत इत्यादी असल्यामुळे या भागात स्ट्रॉबेरी लागवडीकडे मोठ्या प्रमाणावर शेतकरी वळत आहेत. स्ट्रॉबेरीचा दर्जा चांगला राहावा म्हणून इथले शेतकरी महाबळेश्वरहून रोपांची आयात करतात. लाल चुटूक रंग, हृदयासारखा आकार आणि आंबट गोड चव असलेली ही स्ट्रॉबेरी मुंबई, सुरत, नवसारी, बिल्लीमोरा, वघई, वाजदा येथील व्यावसायिकांच्या व ग्राहकांच्या पसंतीस उतरते. आपण या ठिकाणी स्ट्रॉबेरीच्या शेतामध्ये आपण आलेलो आहोत. स्ट्रॉबेरीचं पीक कसं आहे, स्ट्रॉबेरीचं फळ कसं आहे आणि त्याचं उत्पन्न कसं घेतलं जातं या सगळ्या बाबी जाणून घेण्यासाठी आपण थेट मंगळू भोये यांच्या स्ट्रॉबेरीच्या शेतामध्ये आलेलो आहोत. या 2 ते 3 पान शेतामध्ये त्यांनी या ठिकाणी घोडांबे या गावामध्ये स्ट्रॉबेरी लावलेली आहे. तर त्यांना आपण या स्ट्रॉबेरी संदर्भामध्ये काही प्रश्न विचारणार आहोत. त्याचबरोबर आपल्या समेत झिरवाळ सर आहेत. मंगळू भोये, या ठिकाणी आता तुम्ही स्ट्रॉबेरी लावली, आता आम्ही काही गिराईक पण तुमच्याकडे आलेली बघितली. तर ह्या स्ट्रॉबेरी पिकाकडे तुम्ही कसं वळलं? पहिले याच्यात भात क्षेत्र करायचं तर ते 4 महिन्याला लयच ते याच्यात एक पोता खाल्ल्या याच्यात 2 पोते भात पिकायचे. तसं करता करता मग पाहिलं शेजारी पाजारी करायला लागले, स्ट्रॉबेरी करायला लागल्यानंतर मग मी पहिल्या वर्षी थोडंच केलं, असं अर्ध पांड केल्यानंतर त्याच्यात थोडेफार भेटले. त्याच्यानंतर परत दुसऱ्या वर्षी वाढवल्यानंतर मग तिथून तसं प्रगती करता करता कधी एका वर्षी 60 झाले, कधी 1 झाले, असे करता करता 1-1.5 लाखापर्यंत निघून गेलो आपण. म्हणजे 2 पांडामध्ये तुम्हाला आता 1.5 लाखाचं उत्पन्न मिळतं. या अगोदर ह्याच 2 पांडामध्ये त्यांना भाताचं फक्त 1 पोतं व्हायचं आणि साधारणतः ते पोतं 1000 रुपयाला जायचं असे ते सांगतात. आणि ह्याच प्लॉटवर आता ते 1.5 लाखाचं उत्पन्न काढतायत. म्हणजे आपल्याला समोर एक क्लिअर कट चित्र आहे की
एवढा मोठा फरक या शेतकऱ्यांच्या जीवनमानामध्ये आणि आर्थिक स्थितीमध्ये या स्ट्रॉबेरी या पिकामुळे झालेला आहे. छान. तुम्ही जसं हे पीक घेतलं तसं तुम्ही इतर शेतकऱ्यांना पण हे पीक घेण्यासाठी मार्गदर्शन करा आणि आपल्या आदिवासी भागातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या कसा सक्षम होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करा. आज मी पहिल्यांदाच माझ्या आईवडिलांबरोबर स्ट्रॉबेरीच्या शेतात आलो आणि आज मला खूप मज्जा आली. पहिल्यांदाच मी आज स्ट्रॉबेरीचं शेत बघितलं, त्यामुळं मला खूप आनंद झाला व स्ट्रॉबेरीचं पीक कसं असतं ते समजलं. अजून एका स्ट्रॉबेरीच्या प्लॉटवर आपण इथे आलेलो आहोत. 2 सख्या बहिणी ज्या कॉलेजमध्ये 12वीमध्ये शिकत आहेत त्यांच्या समेत आपण काही गप्पा मारणार आहोत. रवीना आणि गीतांजली या दोघी इयत्ता 12वीमध्ये शिकत आहेत आणि शिक्षण घेता घेता हा जो स्ट्रॉबेरीचा पूर्ण प्लॉट दिसतोय त्या संपूर्ण प्लॉटचं व्यवस्थापन त्या दोघी करत आहेत. रवीना, तुला एक प्रश्न विचारायचा आहे की हे शाळेचं, कॉलेजचं आणि हे शेतीचं व्यवस्थापन कशी काय करते? सकाळी लवकर उठून 8 वाजता कॉलेजला जायचं, 12 वाजता यायचं आणि थेट शेतामध्ये यायचं आणि काही कामं वगैरे असले तर कामं करायचे, नंतर मग घरी जायचं आणि अभ्यास करायचं. या स्ट्रॉबेरीच्या प्लॉटवर आज एक गिरायक आलेला आहे. सारिका मॅडम या ठिकाणी आलेले आहेत. स्ट्रॉबेरी स्टॉलवर विकत घेणं आणि थेट शेतावर येऊन खाणं यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. मॅडम, इथे येऊन कसं वाटतंय तुम्हाला? इथं येऊन मला आनंद वाटतोय, छान वाटतंय. इतके दिवस स्ट्रॉबेरी स्टॉलवरून घेतली आणि प्रत्यक्ष शेतात आलो. हे स्ट्रॉबेरीचं पीक पाहायला भेटलं. हे स्ट्रॉबेरीचे फळ आहेत. हे असे तोडून, ही फळं हाताने तोडून खाण्यामध्ये काही वेगळीच मजा आहे. ह्या स्ट्रॉबेरीच्या शेतामध्ये मी माझ्या फॅमिलीबरोबर आलेली आहे. गीतांजली, कॉलेजवरून तुम्ही घरी येता, घरी आल्यानंतर थेट शेतात येता. या शेतात आल्यानंतर शेतामध्ये काय काय कामं करता तुम्ही? शेतात आल्यावर स्ट्रॉबेरी तोडायची असली स्ट्रॉबेरी तोडतो, बॉक्स भरतो, अजून गवत आलं का गवत काढतो आणि मम्मी पप्पा तिकडं खडकीला, मग दोघीच इकडे लक्ष देतो आणि कोणी गिराईक आलं ना स्ट्रॉबेरी घ्यायला मग आम्ही दोघीच घेतो. स्ट्रॉबेरी खुडायची असली दोघीच खुडतो आणि खत पण आम्हीच टाकतो. सर्व काही विषय आम्हीच बघतो. खूप चांगली गोष्ट आहे. एवढा मोठा प्लॉट आहे. हा जवळजवळ अर्ध्या एकराचा प्लॉट आहे स्ट्रॉबेरीचा आणि ह्या अर्ध्या एकरामध्ये साधारणतः 3 लाखाच्या आसपास उत्पन्न यांना 4-5 महिन्यामध्ये मिळतं. आई वडिलांना जेव्हा आम्ही काम करून लागतो तेव्हा आम्हाला खूप छान वाटतं का आम्ही आई वडिलांना मदत करून लागतो असं. व्हेरी गुड. अशीच मदत सर्व शेतकऱ्यांच्या मुलांनी आपल्या आईवडिलांना जिथं जिथं शक्य आहे, जिथं जिथं तुम्ही करू शकता तिथे मदत करावी आणि मदतीबरोबरच आपलं शिक्षण ही क्वालिटीचं शिक्षण चालू ठेवावं अशी सगळ्या शेतकऱ्यांच्या मुलांना माझी विनंती आहे. सुरगाणासारख्या आदिवासी, अतिदुर्गम व आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरी पिकाच्या माध्यमातून आर्थिक उन्नती करण्याची एक चांगली संधी निर्माण झाली आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने स्ट्रॉबेरी व इतर नगदी पिकांचे उत्पादन घेऊन जगासोबतच्या प्रगतीच्या प्रवाहात सामील व्हावं ही अपेक्षा. धन्यवाद. सुरगाणासारख्या आदिवासी